देशभरात 77व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तिरंगी रंगात उजळल्या शासकीय इमारती. प्रजासत्ताक दिनानिमित्तानं राजधानी दिल्लीमध्ये शानदार पथसंचलन. कर्तव्य पथावर घडणार देशाच्या सांस्कृतिक आणि सामर्थ्याचं दर्शन. तर महाराष्ट्राच्या चित्ररथातून घुमणार गणपती बाप्पा मोरयाचा गजर. लोकशाहीचं राष्ट्रीय महापर्व तुमच्या जीवनामध्ये नवी ऊर्जा आणि उत्साह घेऊन येवो. विकसित भारताचा संकल्प अधिक दृढ होवो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा शासकीय सोहळा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार झेंडावंदन. एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये तर अजित पवार पुण्यामध्ये झेंडावंदन करणार. तर रायगडमध्ये झेंडावंदनाचा मान मंत्री भरत गोगावले यांना. महाराष्ट्रामधील 15 जणांचा पद्म पुरस्कारानं गौरव. तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंड्या रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार. तर अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण. क्रिकेटपटू रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर यांचाही सन्मान. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान करणाऱ्यांचा भाजप सन्मान करतोय. खासदार संजय राऊत यांची सडकून टीका. पक्षामधील वरिष्ठांनी परवानगी दिल्यास नामोनिशाण मिटवून टाकू. वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकनाथ शिंदेंना डिवचलं. ठाणे, केडीएमसी, उल्हासनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांची परवड झाल्याची विधानं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याच्या दौऱ्यावर. आज दरे गावात मुक्काम करून उद्या पुन्हा मुंबईला परतणार. साताऱ्याच्या पाचपुतेवाडीमध्ये पोलिसांची मोठी कारवाई. छापेमारीत मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त केल्याची माहिती. शेतकऱ्यांचं लाल वादळ नाशिकमधून मुंबईच्या दिशेनं. विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा. नाशिकच्या पाथर्डी परिसरातून मुंबईकडे मार्गस्थ. मोर्चामध्ये हजारो आदिवासी शेतकऱ्यांचा सहभाग. तिसऱ्या T20 सामन्यामध्ये भारताचा शानदार विजय. न्यूझीलंडवर 10 ओव्हर आणि 8 विकेट्सनं मात. अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादवची तडाखेबाज खेळी. विजयासह टीम इंडिया मालिकेमध्ये 3-0 विजयी आघाडीवर.